आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डरचं माप कसं काढायचं आणि तेही ब्लाऊजवरून हे दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला जो मापाचा ब्लाऊज आहे तो असा टाकून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित असा सरळ टाकायचा आहे. असा ब्लाऊज टाकून झाल्यानंतर जिथून आपली बाही जोडतो आपण, या बाहीपासून तर या बाहीपर्यंत आपल्याला हे अंतर मोजायचे आहे. या ठिकाणी असा टेप ठेवायचा आहे आणि हे अंतर मोजायचं आहे. तर या ब्लाऊजचं अंतर भरलेलं आहे 11 इंच. तर 11 इंच माप भरल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच ॲड करायची. शिलाई मार्जिन आपल्याला 1 इंच ॲड करायची आहे. तर 11 इंच भरल्यानंतर आपलं 1 इंच ॲड झाल्यानंतर 12 इंच आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे. जेव्हा आपण ब्लाऊजवरून माप घेतो त्यावेळेस या पद्धतीने शोल्डर आपल्याला मापून घ्यायचं आहे. कारण आपल्याला कस्टमर सांगतो की ह्याच ब्लाऊजवरती मला ब्लाऊज शिवून पाहिजे. तर आपण गळासुद्धा त्याच पद्धतीने घेणार आहोत जो कस्टमरला सांगितलेला आहे. किंवा मग कस्टमरला सांगितलं की तुम्हाला की गळा मला वाढवून पाहिजे, तर तुम्ही शोल्डरचं माप कमी करून घ्यायचं आहे. तर इथं 11 इंच भरलं तर शोल्डरचं माप 1 इंचाने कमी करायचे, गळा जर डीप असला तर. आणि जर कस्टमरना सांगितलं की ह्याच गळ्यावरती असाच गळा आणि असाच ब्लाऊज शिवायचा आहे, तर तुम्ही हाय तसा शोल्डर ठेवू शकता. फक्त 1 इंच त्यामध्ये वाढून घ्यायचं आहे. तर इथं उंची मोपून घ्यायची आहे ब्लाऊजची. ब्लाऊजची उंची आहे 15 इंच आणि 40 इंच साईजचा ब्लाऊज आहे हा. 40 साईजचा ब्लाऊज असल्यानंतर 10 इंचची घडी येईल आपली. 40चा चौथा भाग होतो 10 इंच. त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच ॲड करायची. 15 इंच उंची, 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 16 इंच आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. 6 इंचचं शोल्डर, इथे खाली 6.5 इंच घ्यायचं आहे. अर्धा इंच वाढून शोल्डर दाबासाठी अर्धा इंच आपल्याला इथे पाहिजे. आपण इथं शोल्डरची शिलाई करतो. 2.5 इंचचा गळा. तर गळा सुद्धा तुम्ही किती आहे तो पण या पद्धतीने आखून घ्यायचा आहे. या दोन्ही याचा अर्धा भाग मापून घ्यायचा आहे आपल्याला किती आहे तो. या पद्धतीने ठेवून इथून अशी लाईन ड्रॉ करायची. असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा. काचकटच्या साईडनं अशी लाईन ड्रॉ करायची आणि हा गळा मापून घ्यायचा किती आहे तो. तर बघू शकता इथं 2.5 इंच शिलाई मार्जिन सहित 2.5 इंच गळा आहे. इथून 1.25 इंच. तर या पद्धतीने मी तुम्हाला शोल्डर कसं काढायचं हे माप सांगितलेलं आहे. या पद्धतीने शोल्डर काढू शकता.